नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ कधी रिड्यूस होणार या संदर्भामध्ये सातत्यानं विद्यार्थी पालकांच्या वतीनं मला कॉल येत आहेत, मेसेजेस येत आहेत. परंतु आपल्याकडे जी काय माहिती असते ती बऱ्यापैकी ऑथेंटिक असते. त्या माध्यमातून परत एकदा या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने मी सुद्धा वाट पाहतोय आणि जी काय माहिती आहे त्यानुसार कट ऑफ रिड्यूस होणार अशाच पद्धतीची पॉझिटिव्ह माहिती आहे. त्याच आधारे आपण यापूर्वीसुद्धा व्हिडिओ केलेले आहेत. परंतु कधीपर्यंत कट ऑफ रिड्यूस होणार याची ऑफिशियली कुठलीही गाईडलाईन नसल्यामुळं नेमका कट ऑफ कधी रिड्यूस होणार हे तुम्हाला मी काय लगेचच सांगू शकत नाही. परंतु जी काय माहिती आतापर्यंत आहे त्यानुसार कट ऑफ रिड्यूस होणार आहे, अशीच आहे, तीच तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेली. आता या कट ऑफच्या संदर्भानं अनेक विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये चिंता अशी आहे की ऑलरेडी NCISMनं ॲडमिशनसाठी वेळ वाढवून दिलेला आहे. अनेक वेगवेगळ्या राज्यांचे शेड्यूलसुद्धा त्या ठिकाणी आता आलेले आहेत. तर मग महाराष्ट्राचं शेड्यूल कधी येणार किंवा मग कट ऑफ रिड्यूस करण्याची रिड्यूस होण्याची गाईडलाईन कधी उपलब्ध होणार, तर यासाठी जे तर आपल्याला अजून 1-2 दिवस आपण वाट पाहू शकतो. महाराष्ट्र सिटी सेलचं अजूनही कुठलंही ऑफिशियल शेड्यूल आलेलं नाही आहे. इतर राज्यांचे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण पंजाब म्हणू शकतो, उत्तर प्रदेश म्हणू शकतो, UP म्हणू शकतो, मध्य प्रदेश म्हणू शकतो. या सगळ्या 3ही स्टेटचे शेड्यूल आलेले आहेत. यापूर्वी आपण ऑलरेडी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या शेड्यूलच्या संदर्भामध्ये विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन देण्याच्या संदर्भाने व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेले आहेत. आज आपण मध्य प्रदेशच्या संदर्भानं सुद्धा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. परंतु जो मेजर विद्यार्थी पालकांचा प्रश्न आहे की कट ऑफ रिड्यूस कधी होणार, तर त्या संदर्भानं वारंवार विचारणं होत होती. म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला मी त्याबद्दलची थोडीशी माहिती दिली. कट ऑफ रिड्यूस होईल अशीच माहिती आहे. जी काय माहिती ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येते तेही लोक तेवढं विश्वास ठेवण्यासारखेच आहेत. अगदीच कुणालाही आपण साधी ही माहिती काय विचारत नसतो. बऱ्याचदा CT सेलच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भात गाईडलाईन येतीलच. परंतु ऑफिशियली जेव्हा NCISMकडनं गाईडलाईन येईल मग CT सेलकडनं येईल. तर ज्या मुलांनी आत्तापर्यंत जवळजवळ महिना 1.5 महिना वाट पाहिली आहे कट ऑफ रिड्यूस होण्याची, त्या मुलांनी अजून किमान पुढची 1-2 दिवस वाट पाहावी असं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी सांगतो. आणि आता याच व्हिडिओमध्ये पुढचा जो पार्ट असेल तो म्हणजे ज्या मुलांना ओपन क्रायटेरिया ज्यांनी क्वालिफाय केलेला आहे, म्हणजे 144+ गुण ज्यांना आहे, अशा मुलांच्या संदर्भानं MP मध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्या संदर्भातलं शेड्यूलसुद्धा ऑफिशियली रिलीज झालेलं आहे. काल सायंकाळी ही नोटीस आलेली होती 15 जानेवारीला. आणि ही नोटीस नेमकी काय असणार आहे, रजिस्ट्रेशन कधीपर्यंत उपलब्ध आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला कोणती तारीख उपलब्ध असेल, ॲडमिशन कधीपर्यंत होईल, हे सगळं तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. सोबतच बजेट किती असेल तेही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जे आता ऑलरेडी पात्र आहेत किंवा रजिस्ट्रेशनच्या डेटपर्यंत जर क्वालिफाईड क्रायटेरिया कमी झाला आणि नव्यानं काही क्वालिफाय होणारे मुलं असतील तर अशा सगळ्यांसाठी हे शेड्यूल अतिशय महत्त्वाचं असेल. त्यामुळे आपण शेड्यूलमध्ये जे काय सूचना आहे ते समजून घेऊया. मुळामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने MP आयुषनी केवळ 1 दिवस दिलेला आहे, तो म्हणजे 17 जानेवारी. आज 16 जानेवारी आहे जेव्हा की आपण हा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. 17 जानेवारी हा केवळ 1 दिवस त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला उपलब्ध आहे. व्हेरिफिकेशनसाठी MP मध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन असतं, प्रवेश प्रक्रियेच्या अगोदरच व्हेरिफिकेशन होतं. तर त्यासाठी 18 जानेवारी केवळ 1 दिवस हे आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे जे मुलं 17 तारखेला रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांना 18 तारखेला व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करावं लागेल. MP मध्ये जी काय माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे त्यानुसार काही कॉलेजेस आहेत जे भोपाळमध्ये स्थित आहेत, त्या ठिकाणी बऱ्यापैकी जागा आहेत आणि भोपाळच्या बाहेरसुद्धा सीट्स उपलब्ध आहेत. सो ॲडमिशन मिळण्याची संधी बऱ्यापैकी चांगली आहे. बजेटमध्ये ॲडमिशनसुद्धा जर भोपाळ सोडून इतर ठिकाणी पण घेण्याची तयारी असेल तर बजेटमध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकतं. अर्थात 144+ गुण असलेली मुलं इमिजिएट क्वालिफाय असतील. तर 19 तारखेला ज्या रिक्त सीट्स आहेत, जागा उपलब्ध आहेत, त्याची यादी उपलब्ध होईल. मेरिट लिस्ट त्याच दिवशी येईल आणि
इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे तर त्यांची लिस्टसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. अर्थात ते एकच अर्थ झाला, मेरिट सूची आणि रिक्त जागा हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्याला. त्यानंतर MP प्रवेशाला जाताना चॉईस फिलिंगची प्रक्रिया होणार. तुम्हाला कॉलेजेसला प्रेफरन्सेस भरता येतील आणि पुढचा जो राऊंड असतो तो फिजिकल राऊंड, म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला अटेंडन्स लावावी लागते आणि मग त्या ठिकाणी तुमचं गाईडलाईननुसार जे येतं रितसर ॲडमिशन होतं. अर्थात MP या संदर्भानं जे फार मॉनिप्युलेशन आहे. बऱ्याचदा तुम्हाला स्कोअर चांगला असेल तरी ॲडमिशन मिळेल याची काही खात्री देता येत नाही. त्यामुळं बऱ्याचदा कॉलेजसोबत बोलूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, म्हणजे आपले ॲडमिशन कुठेही मागे राहू नये यासाठीची ती काळजी असते. तर कॉलेज वाईज जी लिस्ट पब्लिश होणार आहे ती 20 तारखेला होणार आहे आणि रिपोर्टिंगसाठी 21 तारखेला 5 वाजेपर्यंत अटेंडन्स लावायची आहे. 22ला कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे. सो अशा पद्धतीचं एक शेड्यूल, एंटायर शेड्यूल आठवड्याभराचं संदर्भानं हे MP आयुषने रिलीज केलेलं आहे. आता सोपं करून सांगतो, MP 2 प्रकारचे कॉलेजेस सध्या उपलब्ध आहेत. एक जे भोपाळला स्थित आहेत, त्या ठिकाणी जर एखाद्याला BHMS करायचं असेल तर 6-7 लाखात होईल. BMS करायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी किमान 18 लाखापर्यंत मागणी होऊ शकते. कारण भोपाळला प्राधान्यानं विद्यार्थी प्रयत्न करत असतात किंवा त्या ठिकाणी प्राधान्यानं जात असतात. दुसरं, भोपाळच्या बाहेर BMSच्या कॉलेजच्या सीट्स उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी मात्र 13-14 लाखापर्यंत BMSला यावर्षी आत्ता या येणाऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश होऊ शकतो. भोपाळ सोडून बाहेर पण प्रवेशाची जर तयारी असेल तर 13-14 लाखातसुद्धा BMS त्या ठिकाणी होऊ शकतं. अर्थात स्कोअर 144+ त्या ठिकाणी आपला असला पाहिजे, म्हणजे रजिस्ट्रेशन होईल, म्हणजे व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल असणार आहात. सो जे कोणी विद्यार्थी की ज्यांचे 144+ गुण आहेत, ज्यांचं मध्य प्रदेशला ॲडमिशन घेण्याची ज्यांची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. वेळेची मर्यादा आहे. उद्याच रजिस्ट्रेशनचा एकमेव दिवस आहे. उद्या रजिस्ट्रेशन तुमचं केलं जाईल, परवा तुम्हाला व्हेरिफिकेशनला पाठवलं जाईल आणि त्यानंतर कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर साधारण कशा पद्धतीनं पुढं जायचं तेही 1 to 1 शेअर केलं जाईल आणि तुमचा प्रवेश करून दिला जाईल. सो जे कोणी इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी नक्की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. उद्या 17 जानेवारी आहे. उद्या मी ऑफिसला उपलब्ध असेल. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी प्रत्यक्ष ऑफिसला येऊन व्हिजिट केली आणि समोरासमोर भेटून सर्व माहिती घेऊन निर्णय केला तरी चालेल. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांच्या संदर्भाने ही शेवटची संधी आपण म्हणूया. या दरम्यान आपण थोडंसं पॉझिटिव्ह व्हिडिओ करत असतो नेहमीच. या दरम्यान जर कट ऑफ रिड्यूस झाला, आज काही गाईडलाईन आली किंवा उद्या त्याची गाईडलाईन आली, तरीही तुम्हाला या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाण्याची संधी उपलब्ध असेल. जे कमी मार्कवाले मुलं आहे ते जर इलिजिबल झाले तर त्यांना ही संधी उपलब्ध असणार आहे. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. ऑफिसचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी देतो. धन्यवाद. थँक्यू.